मागच्या वेळेस आपण व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी स्टार्ट केलं होतं. तर व्यक्तिमत्व म्हणजे काय, की व्यक्तिमत्वाच्या व्याख्या काय आहेत, व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी हा जो शब्द आला तो कुठून आला. म्हणजे आता आपण याच्यामध्ये एक उदाहरणं पाहिली होती, की बाबा आपण असं म्हणतो की रोहन देखना मुलगा आहे, तो फार हुशार आहे, तो तापट स्वभावाचा आहे, तो नेहमी मित्रांच्यावर ओरडतो किंवा आई वडिलांबरोबर उदाहरण म्हणजे उद्धटपणे बोलतो. म्हणजे अशी आपण उदाहरण देतो किंवा एखाद्याला एक्सप्लेन करतो आपण कुणाशी तरी बोलताना तो व्यक्ती कसा आहे किंवा त्या व्यक्तीचं वर्णन करताना आपण दोन पद्धतीने वर्णन करतो. एक त्याच्या शारीरिक गुणावरून वर्णन म्हणजे शारीरिक रंगावरून, उंचीवरून किंवा त्याच्या दिसण्यावरून आपण त्याचं वर्णन करतो. दुसरं त्याच्या गुणावरून म्हणजे आता इथे बघा तुम्ही शारीरिक वर्णन कोणतं आहे तर तो देखणा मुलगा आहे. आणि भावनिक म्हणजे त्याचं जे इंटेलिजन्स किंवा त्याचं भावनिक जे वर्णन आहे तो हुशार आहे. पण त्याच्या भावनांचं वर्णन काय केलंय तापट स्वभाव आणि त्याच्या वागण्याचं वर्तन कसं आहे त्याचं तर त्याच्या मित्रांच्या वरती वर्तन कसं आहे त्याचं की आई वडिलांबरोबर मित्रांबरोबर तो ओरडतो किंवा उद्धटपणे बोलतो. म्हणजे इथे शारीरिक गोष्टी आल्या, भावनिक गोष्टी आल्या आणि इथे तुमचं वर्तन कसं आहे इतरांबरोबर ते पण वर्तन याच्यामध्ये आलं. तेच हे रुची मुलगी दिसायला सर्वसाधारण आहे दिसण्यामध्ये. तर थोडक्यात काय व्यक्तिमत्वाचे दोन मतप्रवाह आहेत. एक आपण काय करतो दिसण्यावरून करतो बाह्य गोष्टी, त्याची उंची, त्याचं वजन, त्याचा बांधा, त्याचा रंग, त्याचं रूप किंवा त्याची हे सगळ्या गोष्टी आपण काय करतो त्याच्या काळा सावळा आहे, गोरा आहे, बुटका आहे, उंच आहे, हे आपलं त्याचं दोन प्रकारे म्हणजे दोन प्रकारचं व्यक्तिमत्वाने वर्णन करतो. एक आपण दिसण्यावरून करतो आणि एक आपण त्याच्या आतल्या गुणवैशिष्ट्य त्याची गुणवैशिष्ट्ये काय आहेत आपण ह्याच्यावरून त्याचं काय करतो वर्णन करतो. तर इथं आपण काय बघितलं होतं तर व्यक्तिमत्वाच्या आपण व्याख्या बघितल्या होत्या. आता मागच्या वेळेस आपण एकच व्याख्या बघितली होती की गार्डन म्हणजे आता हे पर्सोना शब्द पण पाहिला होता की पर्सनॅलिटी पासून हा शब्द तयार पर्सनॅलिटी ह्या शब्दापासून तो तयार झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं तर व्यक्तिमत्व की इंग्रजी पर्सनॅलिटी शब्दाप्रमाणे म्हणजे पर्सोना या शब्दापासून जे रोमन रंगभूमीवरती नाटकं व्हायची त्याच्यामध्ये हे मुखवटे वापरले जायचे साधारणतः ग्रीकमध्ये. तर तेव्हापासून हा शब्द व्यक्तिमत्व त्याच्यापासूनच हा शब्द पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व आला. आता आपल्याला एक प्रश्न विचारला गेला, मी तुमच्या प्रश्नपत्रिका बघितल्या, मी तुम्हाला एकच व्याख्या सांगितली होती गार्डन आल्पोर्टची, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी व्यक्तिमत्वाच्या निरनिराळ्या व्याख्या सांगा असं लिहिलंय. तर आपण ह्याची सुरुवात असं करू शकतो की पर्सोना शब्द कुठून आला, मग ते मुखवटे वापरले जात असतात, मग तसंच मास्क मग इतरांच्यावर छाप पाडण्यासाठी जसे तिथं रंगभूमीवर वापरले जायचे तसेच आपण इथं लोकांच्यावर छाप पाडण्यासाठी वेगवेगळे मुखवटे वापरतो किंवा त्यालाच आपण व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी असं म्हणतो. मग आता त्यातली व्यक्तिमत्वाची पहिली व्याख्या इथं खाली तुम्हाला दिसेल तर नॉर्मन मन यांच्या मते नॉर्मन मन काय म्हणतात की व्यक्तीची शरीरयष्टी गरजा, त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या क्षमता व त्याच्या अभिक्षमता याचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. तुमच्या लक्षात आलं का नॉर्मन यांच्या आता आपल्याला वेगवेगळ्या व्याख्या विचारल्या होत्या प्रश्नामध्ये म्हणून हे बघावं लागतंय आपल्याला इथे. तर व्यक्तिमत्वाच्या निरनिराळ्या व्याख्यामध्ये आपण पहिली व्याख्या नॉर्मन मन यांच्या मते बघू. त्यांची म्हणणे काय नॉर्मन मनचं की व्यक्तीची शरीरयष्टी, त्याच्या गरजा म्हणजे त्याच्या नीड्स काय आहेत, त्याची शरीरयष्टी कशी आहे म्हणजे आपण म्हणतो ना मजबूत आहे, बांधेसूद आहे, खूप जाड आहे, खूप हे आहे किंवा मस्क्युलर आहे किंवा आपण असं बघतो म्हणजे म्हणतो तसं व्यक्तीची शरीरयष्टी, त्याच्या गरजा, त्याच्या नीड्स काय आहेत, त्याच्या आवडीनिवडी. त्याच्या म्हणजे कोण म्हणतं की मला गाणं म्हणायला आवडतं, कोण म्हणतं मला नटायला आवडतं, कोण म्हणतं मला डान्स करायला आवडतो किंवा कुणाला तिकीट म्हणजे प्रत्येकाच्या हॉबीज किंवा एक आवडीनिवडी असतात. कुणाला खाण्यामध्ये वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात, कुणाला स्वयंपाक करायची आवड असेल आणि प्रत्येकाच्या क्षमता क्षमता म्हणजे त्याच्या ॲबिलिटीज किंवा तो काय करू म्हणजे त्याचं वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजेच काय आहे व्यक्तिमत्व होय. आणि ह्याच्या पुढे आपण असं पण म्हणू शकतो की परिस्थितीचे समायोजन असं आपण त्याचं एक हे किंवा एक व्याख्या आपण काय करू शकतो. त्याच्यानंतर दुसरी व्याख्या आपण अशी म्हणू शकतो त्याची ते आपण गार्डन अल्पोर्टच्या प्रमाणे बघितलेली आहे की व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्यपूर्ण वर्तन आणि तिचे विचार निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनेला व्यक्तिमत्व असे
म्हणतात. ही आपण गार्डन अल्पोर्टची सगळ्यात बेस्ट व्याख्या अशी आपण मानतो सध्या. अजून 2-3 व्याख्या लिहून घ्या. तर आयझॅक म्हणून एक माणूस होता, त्याची थेअरी आपल्याला पुढे येणार आहे आयझॅकची. तर आयझॅक काय म्हणतो, की व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचं चारित्र्य, स्वभाव, बुद्धी आणि शरीरयष्टी यांचं टिकाऊ स्वरूपाचं संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व म्हणजे काय म्हणतो आयझॅक, की व्यक्तीचं चारित्र्य. चारित्र्य म्हणजे त्याचे, म्हणतो का नाही, तो इथिकल आहे, तो इथिकल वेनी वागतो, तो इलिगल वेनी वागतो, किंवा त्याचं कॅरेक्टर चांगलं नाही. आपण चारित्र्याला इंग्लिशमध्ये कॅरेक्टर म्हणतो, की त्याचं कॅरेक्टर चांगलं नाही. त्याचं कॅरेक्टर चांगलं नाही म्हणजे तो इतरांशी किंवा ह्याच्याशी जे काही आपण समाजाने काही नीतिमत्ता किंवा बंधनं सांगितलेली आहेत, त्याच्या विरुद्ध तो वागतो. मग त्याला आपण कॅरेक्टरलेस म्हणतो. तर प्रत्येकाचं व्यक्तिपरत्वे कॅरेक्टरलेसच्या भावना किंवा कॅरेक्टरलेसच्या गोष्टी वेगळ्या असू शकतात. पण समाजाने नॉर्मली आपल्यामध्ये जे काही गोष्टी सांगितल्यात त्याचं एक प्रकारचं वर्तन किंवा चारित्र्य म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचं चारित्र्य, त्याचा स्वभाव, हं? आणि बुद्धी आणि शरीरयष्टी. कोणकोणत्या त्यांनी गोष्टी घेतल्यात? 4 गोष्टी घेतल्यात. व्यक्तीचं चारित्र्य, त्याचा स्वभाव, त्याची बुद्धी आणि शरीरयष्टी यांचं टिकाऊ स्वरूपाचं. टिकाऊ म्हणजे प्रत्येक वेळेस बदलतंय असं नाही, तर ते थोड्याफार प्रमाणात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक परिस्थितीला अनुसरून सेम राहतंय. तर ते याच टिकाऊ स्वरूपाचं संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. असं कुणी व्याख्या केली? आयझॅकने व्याख्या केली. आणि अजून एक चौथी व्याख्या लिहून घ्या, मिचेल यांची. मिचेल काय म्हणतात, की जीवनातील प्राप्त परिस्थितीशी समायोजन घडवून आणणाऱ्या व्यक्तीच्या वर्तन पद्धतीला व्यक्तिमत्व असे म्हणतात. त्यांनी एकदम साधी सरळ सोपी व्याख्या केली मिचेलनी. ते म्हणतात, की जीवनामध्ये आपल्याला जशी काही परिस्थिती येते, प्राप्त परिस्थिती म्हणजे प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळ्या परिस्थितींना फेस करतो. मग त्यावेळेस आपल्या समोर जी परिस्थिती आहे किंवा आपली जी कंडिशन आहे, किंवा तर जीवनातल्या प्राप्त परिस्थितीशी समायोजन समायोजन करणे म्हणजे आपण त्याच्याशी जुळवून घेणे. तर समायोजन घडवून आणणाऱ्या व्यक्तीच्या वर्तन पद्धतीला व्यक्तिमत्व असे म्हणतात. हे लक्षात आलं का सगळ्यांच्या? आपण 4 व्याख्या बघितल्या. नॉर्मन मन यांची व्याख्या बघितली. गार्डन अल्पोर्टची व्याख्या सर्वात प्रसिद्ध झाली, तिला मान्यता मिळाली. त्याच्यानंतर आयझॅकची व्याख्या आणि मिचेलची. कारण असा एक प्रश्न आहे तुम्हाला, की व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या व्याख्या विशद करून व्यक्तिमत्वाचं स्वरूप लिहा किंवा व्यक्तिमत्वाचं पुढचं त्याच्यावरती निर्धारित करणार असं या गोष्टींना त्यांनी हे दिलेलं आहे. तर आता इथं आपण हे जे पाहिलं आपण सगळं, हम्म तर आता आपण पुढचं बघू, की साधारणतः आपण पुढचं काय बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला गार्डन अल्पोर्टच्या व्याख्येचं मी तुम्हाला हे करून दिलं होतं, की काय काय म्हणणं आहे किंवा त्यांना काय काय सांगायचं ते आपण त्याला हे महत्व करून दिलं होतं. आता व्यक्तिमत्वाच्या विविध व्याख्यावरून आपल्याला काय समजतं, की व्यक्तिमत्वाचं स्वरूप कसं आहे, की केवळ शारीरिक गुणधर्माचा समुच्चय म्हणजे व्यक्तिमत्व नव्हे, तर मानसिक काय आहे त्याच्यामध्ये गुण वैशिष्ट्यांचाही समावेश काय होतो, की व्यक्तिमत्वामध्ये होत असतो. मग आता ह्यालाच म्हणजे व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंचं काय असतं, की मानसशास्त्रीय काय करता येतं आपल्याला, मापन करता येतं. तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही प्रत्येकाने कधी ना कधीतरी आपल्या मुलांचं केलं असेल किंवा स्वतःच सुद्धा केलं असेल. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय बघितलं, की व्यक्तिमत्वाचं मापन करताना सायकोमेट्रिक टेस्ट कोणकोणते आहेत. तर आपण इंटेलिजंट कोशंट मेजर करतो. इंटेलिजंट कोशंट म्हणजे काय? IQ मेजर करतो. नंतर इमोशनल कोशंट मेजर करतो. तर सध्याच्या काळामध्ये इमोशनल कोशंटला खूप महत्व आहे. तर इमोशनल कोशंट म्हणजे भावनिक बुद्ध्यांक. आणि दुसरा कुठला आहे, की बुद्धिमापन किंवा बुद्ध्यांक आपण म्हणतो त्याला. तर वयोमानानुसार आपल्या व्यक्तिमत्वातील काही पैलू कमी कमी होत जातात, तर काही नव्याने प्रगट होत राहतात. आणि प्रत्येकाचं व्यक्तिमत्व कसं असतं? भिन्न भिन्न असतं. ते काही एकच नसतं. कारण का? तर व्यक्तिमत्वावरती काय करतात, तर काही घटक काय असतात, की आपल्या जे व्यक्तिमत्वावरती काही घटक आपल्या काय करतात, की म्हणजे व्यक्तिमत्वावरती फरक आणतात म्हणजे त्यांना काय म्हणतो आपण? व्यक्तिमत्वावरती परिणाम करणारे घटक. की व्यक्तिमत्वावरती परिणाम करणाऱ्या घटकामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा घटक येतो. तर पहिल्यांदा अनुवंशिक गोष्टींचा घटक येतो. मग आता अनुवंशिक गोष्टींमध्ये काय,
की पालकांकडून आपल्या अपत्याकडे जन्माच्या वेळी संक्रमित होणारे सगळे गुणधर्म म्हणजे अनुवंश वय. मग आता त्यात आपल्याला शारीरिक आणि मानसिक दोन्ही जडणघडणीचा परिणाम होतो. म्हणजे आपल्या वडिलांकडून आपल्याला किंवा आईकडून आपल्याला उंची किंवा आपल्याला आपला रंग, आपल्या डोळ्यांचा रंग किंवा एखाद्या वेळेस आपल्या हाईट, हे सगळ्या गोष्टी काय होतात की साधारणतः जेनेटिक्स रीतीने किंवा काही स्वभावातल्या गोष्टी, काही स्किल सुद्धा, इव्हन बुद्धी सुद्धा बऱ्यापैकी काही आपल्या आई वडील जर हुशार असतील तर मुलं हुशार होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर ते जेनेटिक सुद्धा असतं, असं काही नाहीये प्रत्येक वेळेस, पण त्याला अपवादात्मक पण गोष्टी असतात, पण बऱ्याच गोष्टी जेनेटिक असतात. आता अंतःस्रावी ग्रंथी. अंतःस्रावी ग्रंथी म्हणजे काय? तर अंतःस्रावी ग्रंथीमध्ये आपल्याकडे काय आहे की आपल्याकडे बऱ्याच अंतःस्रावी ग्रंथी म्हणजे पिट्युटरी ग्लॅन्ड किंवा आपण थायरॉइड ग्लॅन्ड म्हणतो किंवा आपण पॅनक्रियास म्हणतो किंवा पिनियल ग्रंथी म्हणतो, नंतर ऍड्रिनल ग्लॅन्ड म्हणतो. तर याच्यामध्ये मराठी नावं दिलेली आहे: पियुषिका ग्रंथी, कंठस्थ ग्रंथी, स्वादुपिंड ग्रंथी. तर त्या ग्रंथी सुद्धा व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीवर परिणाम करतात, कारण ह्यामध्ये जे हार्मोन्स कंठस्थ ग्रंथीमधून होतात त्याच्यामुळे आपल्यामध्ये आता विशेषतः स्त्रियांमध्ये हे जास्त जाणवतं. स्त्रियांमध्ये जास्त का जाणवतं? कारण त्यांच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल्स येतात आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण मेन्स्ट्रुअल सायकलनुसार कमी 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 जास्त कमी जास्त म्हणजे त्याचं इस्ट्रोजनचं प्रमाण कधी जास्त, कधी प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण कधी जास्त, तर हे मेन्स्ट्रुअल सायकल वरती असतात. त्याच्यानुसार त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, त्यांच्या मूड्स, त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी काय असतात, चेंज होत असतात. इव्हन मेनोपॉज पिरियडमध्ये स्त्रियांमध्ये बऱ्यापैकी फिजिकल स्थित्यांतर तर होतात, तर मानसिक स्थित्यांतर, चिडचिडेपणा किंवा तणावाला सहन करायची शक्ती कमी होते, अस्थिरता भावनिक निर्माण होते. तर असं हार्मोनल चेंजेस मध्ये आता ज्या गोष्टी, ज्या मुलांच्या मध्ये किंवा ज्या मुलींच्या मध्ये हायपोथायरॉइडिझम आहे, हायपरथायरॉइडिझम आहे किंवा काही जणांना बाकीच्या काही अडचणी आहेत किंवा स्वादुपिंड, इन्शुलिन डायबिटीस होऊ शकतो. मग अशा गोष्टींचा सुद्धा आपल्या शारीरिक आणि मानसिक भावनांच्या वरती परिणाम, म्हणजे व्यक्तिमत्वावरती काय होतं आपल्या, त्याचा परिणाम होतो. तिसरा घटक कोण आहे? तर शाळा. तर शाळा काय करते? तर शाळेमध्ये काय होतं की आपला बराच वेळ, आपला लहानपणीचा 5 वर्षानंतरचा, आता तर काही दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासूनच मुलं शाळेत जातात, नर्सरी ज्युनियर केजी 2-3 तास का होईना जातात ते. मग तसंच काय होतं की विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वामध्ये विद्यार्थी साधारणतः सकाळी 11ला शाळेला गेला तर संध्याकाळी 5-6च्या आसपास, म्हणजे तो 8 ते 9 तास शाळेमध्ये असतो. तर मग त्यामुळं तिथं शाळेमधील जे मित्रमैत्रिणी आहेत किंवा आपल्या शाळेमधले जे शिक्षक आहेत किंवा, तर तिथं काय होते की सर्वात महत्वाची भूमिका त्याची होते, म्हणजे तिथलं अध्ययन, तिथलं अध्यापन किंवा त्याला जे काही शैक्षणिक कृती किंवा शाळेमध्ये जे काही गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातात, मग त्याच्यामध्ये निबंध स्पर्धा असतात, त्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असतात, त्याच्यामध्ये खेळाच्या स्पर्धा असतात किंवा विद्यार्थ्यांना नवीन नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले जातात, नवनवीन लायब्ररीमध्ये पुस्तकं उपलब्ध करून दिली जातात, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन असतात, त्याच्यामध्ये मित्रांशी सुसंवाद कसा साधायचा, प्रत्येकाशी कोपअप कसं करायचं, चांगले मित्र कसे, ह्या गोष्टी आपण आपोआपच शाळेमध्ये किंवा शाळेच्या विकासामध्ये आपल्याला काय होतं की साधारणतः आपण आपल्याला म्हणजे सहाय्यभूत ठरतात. मग त्याच्यामध्ये ह्या कॉम्पिटिशन तर महत्वाच्या असतात, उपक्रम शाळेमध्ये जे काय आहेत ते. त्याचबरोबर शाळेतली शिस्त किंवा डिसिप्लिन किंवा टीचर्स आपल्या बरोबरचं काही सृजनशील आणि उच्च शिक्षित अनुभवी शिक्षक असतील तर त्यांचा आपल्यामध्ये काय होतं की ते आपल्या त्यांच्या गोष्टी आपण पण काय होतं की त्या प्रमाणात ते विद्यार्थी त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं घडायला किंवा त्यांच्याप्रमाणे ते वागायचा प्रयत्न करतात. त्यांना प्रेरणास्थान मानतात आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये पण काय होतं की बदल होतो किंवा व्यक्तिमत्वामध्ये बदल. कारण आपला लहानपणीचा काळाचा किंवा आपली पर्सनॅलिटी डेव्हलप जी लहानपणी होते ती चेंज होते, नाही असं नाही, परंतु त्याचा खूप महत्वाचा, कारण काही विचार हे मुळात तिथेच रुजतात. त्यामुळे त्याचा खूप मोठ्या प्रमाणात की शाळेच्या वातावरणाचा परिणाम काय होतो की आपल्या याच्यावरती होतो. त्याचप्रमाणे आता काय की आपण काय बघतो की साधारणतः प्रसार माध्यमे. आता प्रसार माध्यमामध्ये आपण काय बघू शकतो, तर आता तुम्ही बघितलं की प्रसार माध्यमामध्ये तर सध्या तर सगळ्यात जास्त प्रमाण, पूर्वीच्या काळी इतका नव्हता, परंतु आता काय होतं की बऱ्याच वेळा आपण काय करतो की आता बऱ्याच मुलांना कोरियन गाणी, कोरियन म्युझिक, कोरियन ते बीटीएस वगैरे काय प्रकार असतो तो तसला,
तर त्यांच्याप्रमाणे त्यांना राहावंसं वाटतं, कारण हा इंटरनेटचा प्रमाण आहे की जग काय होतं की जवळ येत चाललंय. इन्फॉर्मेशन, मग अमेरिकेत काय संस्कृती आहे, युरोपमध्ये काय संस्कृती आहे, तिथली मुलं काय करतात तिथं, मग त्यामुळे काय होतं की प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचाही प्रसार माध्यम भाग केलेले आहेत. म्हणजे मग याच्यामध्ये मनोरंजनाचे आले, कपड्याची फॅशन आली, हेअरस्टाईलची फॅशन आली, बोलण्याची फॅशन आली, किंवा इंग्लिश, मराठी, हिंदी लँग्वेज वरती किंवा कोरियन, जपानी शिकण्याची, स्वीडन शिकण्याची मुलांमध्ये हे गोष्ट निर्माण झाली. मग ही मुलं जास्त वेळ व्यतीत करतात, त्याच्यामुळे काय होतं की आपोआपच त्यांच्यामध्ये काय होतं की ह्या गोष्टींचा परिणाम, म्हणजे हे चांगल्या गोष्टी झाल्या की बाबा एखादी लँग्वेज शिकतायत मुलं किंवा एखाद्या चांगल्या गोष्टी अनुकरण करतात, परंतु वाईट गोष्टी पण होऊ शकतात की आपोआपच तुम्ही एका ठिकाणी बसून राहिल्यामुळे तुमच्यामध्ये ओबेसिटीचं प्रमाण वाढू शकतं, खेळाचं प्रमाण कमी होऊ शकतं, पुस्तकं चांगली चांगली न वाचणे, फक्त एवढ्या गोष्टी, किंवा युट्यूबवर कंटिन्युअसली तुम्ही तर स्वकेंद्रीय होऊ शकता. खूप वेळा झोप, रात्रीच्या वेळी टीव्ही बघितला जातो, मोबाईल बघितला जातो, मग अभ्यासावर लक्ष लागत नाही, डिस्ट्रॅक्शन्स वाढतं, एकटेपणा जाणवतो, अशा गोष्टी पण ह्याच्यामुळे काय होऊ शकतात, निर्माण होऊ शकतात. आणि नंतर पुढचा पॉइंट काय आहे, तर आपण पुढचा पॉइंट त्याच्यामध्ये काय बघणार आहोत, तर कुटुंब. कुटुंबाचा काय होतं की परिवार, किंवा आपण जे कुटुंब म्हणतो त्याचा सगळ्यात जास्त परिणाम काय होतो की व्यक्तिमत्वावरती होतो. कारण ह्याच्यामध्ये काय आहे आता, कुटुंबामध्ये काय होतं की कुटुंबातील सगळ्या घरातल्या व्यक्ती, आपल्या बरोबरच्या व्यक्ती ज्या आहेत, म्हणजे आपले आई वडील, आपले बहीण भाऊ, किंवा आपले आजी आजोबा, तर किंवा आपले काका काकी असू देत, तर ह्यांचा सगळ्यांचा परिणाम काय होतो, मग सुट्टीला येणाऱ्या आपल्या आत्या, किंवा आपण ज्याला काही, म्हणजे त्या सगळ्यांकडून आपण काही ना काहीतरी गोष्टी काय करत असतात, आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये भर घालत असतात, किंवा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये भर घाल. त्याच प्रमाणामध्ये आपल्याकडे कुटुंबाचा प्रकार काय आहे, म्हणजे आता अं, दोन प्रकारचे कुटुंब असतात. एक विभक्त कुटुंब, म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त विभक्त कुटुंबामध्ये फक्त आई वडील, मुलं मुली राहतात, परंतु एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आजी आजोबा, त्याच्यापेक्षा पण अजून एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये काका काकी वगैरे असे सगळे एकत्र राहिले तर मुलांना प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे ऍडजस्ट करणे किंवा समन्वय साधणे जास्त सोपं जातं, किंवा का, तर त्यांना ती सवय लागते लहानपणापासून. पण एकटे सिंगल याच्यामध्ये राहिलं तर त्यांना काय होतं की ह्या गोष्टींच्या प्रेमाला, किंवा ह्या गोष्टींच्या भावनांना, किंवा ह्याला सगळं माझंच आहे, किंवा कुठं शेअर करायची गोष्ट, म्हणजे शेअरिंग किंवा केअरिंग राहत नाही, असं पण होऊ शकतं. मग तुम्ही कसं मुलांना डेव्हलप करता त्याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. इव्हन आपली कुटुंबाची आर्थिक परिस्थिती काय आहे, समाजामध्ये आपली स्थिती काय आहे, घरातील वातावरण काय चांगलं आहे. डिवोर्स जरी, आई वडिलांचा डिवोर्स झाला असेल तर त्याचा मुलांच्यावर वाईट परिणाम होतो, आई वडिलांच्या मध्ये भांडणं असतील तर मुलांच्यावर ते वाईट परिणाम होतो, त्यांच्या व्यक्तिमत्वावरती. कारण आपण काही गोष्टी ह्या मनातल्या मनामध्ये अनालिसिस करून ठरवत असतो. तर आपल्याला कसं वातावरण मिळेल त्याचा खूप परिणाम कुटुंबातील, म्हणजे आर्थिक परिस्थितीचा होतो, सामाजिक परिस्थितीचा होतो, घरातील शैक्षणिक वातावरण कसं आहे, किंवा घरातील आई वडिलांचं शिक्षण काय झालंय, त्याच्यावरती पण ते काय करतात की मुलांना शिक्षणासाठी जास्त प्रमाणामध्ये फोर्स केला जातो, किंवा त्यांच्याकडे लक्ष दिलं असतो. तर हे, आणि कसं आपण मुलांशी आपला संबंध ठेवतो, की त्यांच्याशी मित्रत्वाने वागतो का, त्यांचा पण आपण रिस्पेक्ट करतो का, प्रेम करतो का, आणि त्यांना रिस्पेक्ट देऊन आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करतो का, तर ह्या गोष्टी आपण त्या ह्याच्यावरती काय करतात, त्या व्यक्तिमत्वावरती खूप प्रमाणात परिणाम करतात. नंतर अजून एक प्रकार आहे की समवयस्क गट. समवयस्क गटमध्ये काय येतात की समवयस्क गटमध्ये साधारणतः की आपल्या अ, बघा तुम्ही की लहानपणापासून ते मोठे प्रमाणामध्ये आपल्याकडे प्रत्येकाला काही ना काहीतरी मित्र किंवा मैत्रिणी आपण डेव्हलप केलेल्या असतात. मग तुम्ही बघा की तुम्ही साधारणतः हा पण बघितलंय का कधी की आपल्या विचारांशी जुळत्या घेणाऱ्या लोकांशीच आपली मैत्री होते. साधारणतः काही लोक असतात की ओपन माइंडेड असतात, ती जरी मतविरुद्ध असलं तरी त्या लोकांशी त्याची मैत्री असू शकते, नाही असं नाही, परंतु शक्यतो सहसा की एकच विचाराचे लोक साधारणतः एकत्र येतात. मग त्याच्यामध्ये काय असतं की हा जो समवयस्क गट आहे तो आपण लहानपणी पण मित्र-मैत्रिणी असतात. जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं शाळा पण बदलतात, कधी कॉलेजमध्ये येतो, आपल्या स्ट्रीम्स बदलतात, परंतु आपण काही जुन्या मित्रांच्या संगतीमध्ये किंवा त्यांना कॉन्टॅक्ट्समध्ये असतो. कारण का, तर आपल्याला त्यांच्या भावना किंवा त्यांच्याशी आपण आपलं किंवा काय असतं आपलं व्यक्तिमत्व खूप प्रमाणात जुळलेलं असतं. मग अशा
समवयस्क गट आपला कसा आहे त्याचा आपल्यावरती काय होतो की खूप चांगला परिणाम होतो, किंवा जर चांगला गट असेल तर चांगला परिणाम होतो, वाईट असेल तर वाईट परिणाम होतो. म्हणजे समजा एखाद्या मी खूप हुशार मुलाच्या किंवा मुलीच्या मी सानिध्यात आहे, त्याचा अभ्यास करणं, त्याचं वागणं, त्याच्या नोट्स काढणं हे सगळं मी बघतीये रोज, तर आपोआपच काय होतं की मी पण त्या पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात करते, किंवा त्याचं पाहून थोड्याफार प्रमाणात का होईना की माझी अभ्यासाला सुरुवात होते. एखादा स्पोर्ट्समन आहे, तो स्पोर्ट्स चांगला खेळतो, तो त्यासाठी तो काय करतो, आणि जर मी त्याचे मित्र किंवा मैत्रीण असेल तर तो त्यासाठी काय करतो हे जेव्हा मी पाहते, तेव्हा मी पण थोड्याफार प्रमाणात का होईना त्यासाठी प्रयत्न करते. आणि त्यामुळे काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी किंवा आपोआपच होतात, किंवा एखादा व्यसनाधीन असेल आणि मी त्याच्या संगतीत अडकले तर मला वाईट सवयी लागू शकतात. तर थोडक्यात काय, तर समवयस्क गट तुमचा कोणता आहे, की तुमचे मित्र मैत्रिणी कोणते आहेत, त्याच्यावरून तुमचा स्वभाव किंवा तुमचं व्यक्तिमत्व लोकांना कळतं साधारणतः. थोडक्यात काय तर फक्त आपल्या सभोवतालची परिस्थिती सामान्यपणे सारखी सारखी बदलत असते, तिच्याशी जुळवून काय आपण घेत असतो, त्याच्यातून व्यक्तिमत्व आकाराला येत असतं. मग त्याच्यामध्ये हे सगळे घटक आपल्या व्यक्तिमत्वाला काय करतात, व्यक्तिमत्व निर्मितीला काय करतात, परिणाम करतात, किंवा त्याच्यानुसार आपलं व्यक्तिमत्व किंवा व्यक्तिमत्वाचे घटक काय होतात की तयार होतात. आता सगळ्यात शेवटचा घटक काय, संस्कृती. आता संस्कृती म्हणजे काय की प्रत्येकाची मूल्य किंवा नीतिमत्ता, मी म्हणलं का व्यक्तिपरत्वे नीतिमूल्य बदलू शकतात. म्हणजे एखाद्याला चोरी करणं पाप आहे असं वाटू शकतं, पण एखाद्याला काय वाटतं की तो गरीब आहे, खूप परिस्थितीने गरीब आहे, त्याला खायची प्यायची पण भ्रांत आहे. अशा वेळेस तो एखाद्या वेळेस भूक लागल्यावरती कधी कधी नीतिमत्ता ढासळते. मग व्यक्तिपरत्वे काय होऊ शकतं की नीतिमूल्य काय होतात, बदलू शकतात. तर प्रत्येकाची श्रद्धास्थानं वेगळी असतात, कोणी याची देवावर श्रद्धा, कोणी आई वडिला, कोण देवांना मानतच नाही. तर प्रत्येकाचं संस्कृती काय आहे, कुठल्या, आता तुम्ही विचार करा भारतीय संस्कृती किंवा भारतीय कल्चर कसं आहे की प्रत्येक गोष्टीला ग्रॅटिट्यूड असतो त्यांचा. म्हणजे आपण सकाळी उठल्यावरती पहिल्यांदा हातामध्ये पाहतो आणि देवाला नमस्कार करतो हातामध्ये, त्याच्यानंतर आपण जमिनीला वाकून नमस्कार करतो, कारण का तुझ्यावरती मी पाऊल ठेवत आहे. माझं प्रत्येक गोष्टीत पाणी असू दे किंवा कुठलीही भावना, बघा तुम्ही खेळाडू सुद्धा ग्राउंडवर जाताना जमिनीला पाया पडून त्या जमिनीवरती पाय ठेवतात. तर प्रत्येकाची कल्चर पद्धती किंवा भारतीय संस्कृती च प्रत्येक, म्हणजे तो तुम्ही भारतीय संस्कृतीमध्येच बघा की प्रत्येक संस्कृतीनुसार काही ना, म्हणजे तमिळनाडू बघा, महाराष्ट्र बघा, केरळ, प्रत्येकाची संस्कृती, कपड्याची पद्धत म्हणा, कल्चर म्हणा, किंवा साड्यांची पद्धती म्हणा, किंवा तिथं होणाऱ्या गोष्टी म्हणा, खाण्याच्या पद्धती म्हणा, ह्या सगळ्यांचा त्यांच्या व्यक्तिमत्वावरती किंवा त्यांच्या पर्सनॅलिटी किंवा वर्तनावरती, भावनावरती काय होतो, परिणाम होतो. म्हणजे आता त्यांनी उदाहरणार्थ काय दिलंय की नेतृत्व गुण असू दे, श्रवण कौशल्य असू दे, व्यावसायिक कौशल्य असू दे, सहकार्यांची प्रवृत्ती असते, इत्यादी घटकात संस्कृतीनुसार तफावत आढळते. त्यामुळे भिन्न सांस्कृतिक पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीमध्ये भिन्नता आढळून येते. हम्म. तर केरळमधली बघा तुम्ही, सहसा त्यांचा रंग किंवा त्यांचं तिकडे जाईल तसं तसं केस खूप लांब असतात, त्यांचा कलर सावळा असतो, तर किंवा ते लुंगी नेसतात. तसं महाराष्ट्राकडे येईल तसं तसं हळूहळू महाराष्ट्र बऱ्यापैकी डेव्हलप्ड स्टेट आहे त्यातल्या त्यात. त्याच्यानंतर आपण जसं युपी बिहारकडे जातो तसं तसं डेव्हलपमेंट, राजस्थानमध्ये त्यांची प्रवृत्ती बघा किंवा त्यांची कौशल्य किंवा नेतृत्व, तुम्ही असं बघू शकता की प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी वेगळेपण आहे. प्रत्येक ठिकाणी साधारणतः प्रत्येक गोष्टींमध्ये काय आहे की म्हणजे राजपूत लोक किंवा ही लोक साधारणतः नेतृत्व, त्यांचं लढाईमध्ये नेतृत्व चांगलं असतं. तुम्ही आता सध्याचे ऑलिम्पिक्सचे सगळे खेळाडू बघता की ते सगळे साधारणतः मेघालय, सिक्कीम ह्या 7 सिस्टर्स म्हणतो आपण, 7 सिस्टर, तिथूनच येतात. कारण का, तर त्यांचं म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचं जेनेटिक्स असं आहे की ते तिथं डोंगरांमध्ये खूप हाईटवर राहतात, किंवा डोंगरांमध्ये त्यांना कंटिन्युअसली खाली वर करावं लागतं, आणि लहानपणापासून ती मुलं त्या वातावरणात वाढलेली असतात. त्यामुळं त्यांचे मसल किंवा त्यांचे स्नायू एकदम मजबूत बनतात, आणि तिथून खेळाडू त्यामुळे काय होतात की चांगल्या प्रकारचे खेळाडू किंवा त्यांचं नेतृत्व करणारे खेळाडू किंवा ते जास्त प्रमाणात तिथून निर्माण होतात. हम्म. तर आता आपण मागच्या वेळेस पर्सनॅलिटीच्या थेरीज बघितल्या होत्या. आता पर्सनॅलिटीच्या थेरीज मध्ये आपल्याला 15 मार्काचा साधारणतः क्वेश्चन येतो की कुठलेही, म्हणजे जे मानसशास्त्रांनी व्यक्तिमत्वाचे निर्णय सिद्धांत मांडले आहेत त्यांना सांगून आपण हे करा.
मग आता काही व्यक्तीमधल्याने गुणवैशिष्ट्यांना महत्वाचं मानलेलं आहे, तर काहींनी काय केलेलं आहे, प्रकारांना किंवा व्यक्तिमत्वाच्या प्रकारांनी गुणविशेष, थोडक्यात काय, तर गुणविशेषानुसार आपण थेरीज ऑफ पर्सनॅलिटी मागच्या वेळेस बघितल्या होत्या. मग त्याच्यामध्ये आपण पहिलं काय म्हणजे आता पहिलं बघितलं होतं की आता हे तर तुम्ही दृष्टिकोन मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगितले होते की व्यक्तिमत्वाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनामध्ये मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोन आहे, नंतर मानवतावादी दृष्टिकोन आहे, गुणतत्व दृष्टिकोन आहे, नंतर काय आहे की वर्गतत्व दृष्टिकोन आहे आणि सामाजिक बोधाचा दृष्टिकोन आहे. सहावा जैव सांस्कृतिक मानसिकता जो आपण सध्या वापरतो तो. मनोविश्लेषणात्मक मध्ये सिग्मंड फ्राईडची थेअरी आपल्याला माहिती आहे सगळी की त्याच्यामध्ये आबोध प्रेरणा किंवा ह्याच्यावरती भर आहे. मानवतावादी दृष्टिकोन मध्ये काय दिलंय की स्वतंत्र इच्छाशक्ती आणि मानसिक विकास या अभ्यासांना महत्व दिलेलं आहे. गुणतत्वामध्ये काय दिलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीतील विशिष्ट गुणतत्व विशेष कमी अधिक प्रमाणात असतात आणि त्यामुळे व्यक्तिमत्व काय आहे वेगळ्या प्रकारे प्रत्येकाचं व्यक्तिमत्व इतरांपासून वेगळं असतं. वर्गतंत्र दृष्टिकोनमध्ये काय दिलेलं आहे की शरीरयष्टी स्वभाव वैशिष्ट्ये मानसिक गुणवैशिष्ट्यानुसार व्यक्तीचं व्यक्तिमत्व असतं. आणि सामाजिक बोधात्मक दृष्टिकोनामध्ये काय दिलंय की व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातील निरीक्षणात्मक अध्ययन करणे किंवा त्याचं बोध त्याच्यानंतर ते बोध काय घेतो किंवा त्याच्यानंतर वर्तन काय करतो त्या घटकांना काय केलेलं आहे जास्त महत्व दिलेलं आहे. आता मागच्या वेळेस आपण साधारणतः कुठल्या कुठल्या थेरीज बघितल्या तर आपण काय बघितलं की हिप्पोक्रेटिसची थेरी बघितली होती आपण मागच्या वेळेस. मी एक थोड्या प्रमाणात रिवाइज करते की 4 प्रकारचे द्रव पदार्थ सांगितले होते, रक्त, पित्त, कृष्णपित्त आणि कफ. आणि त्याच्यानुसार मी तुम्हाला स्वभावानुसार गुणधर्म प्रकार व्यक्तिमत्वाचा स्थायी भाव काय आहे हे मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं. तर तो पहिला काय आहे की व्यक्तिमत्वाच्या प्रकारामध्ये पर्सनॅलिटीच्या गुणविशेषानुसार पहिलं कोणी सांगितलं तर हिप्पोक्रेटिसने सांगितलं. हिप्पोक्रेटिसने त्यांनी 4 द्रव्य पदार्थानुसार सांगितलं. नंतर आपण क्रेशमर बघितलं होतं. क्रेशमरच्या सिद्धांतामध्ये तो काय होता की तो जर्मन मनोचिकित्सक आहे क्रेशमर. आणि त्यांनी काय सांगितलं होतं की मेदप्रधान स्नायुप्रधान आणि त्यांनी काय सांगितलं होतं की अस्थिप्रधान म्हणजे थोडक्यात काय कृशदेही सुदृढदेही आणि स्थूलदेही. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की कसे असतात ते. हा तर त्यानुसार आपण त्यांचं पाहिलं होतं. नंतर तिसरा प्रकार पाहिला होता आपण शेल्डनचा व्यक्तिमत्व सिद्धांत. मग शेल्डनच्या व्यक्तिमत्व सिद्धांतामध्ये ते कुठले शेल्डन तर हार्वर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी 4,000 विद्यार्थ्यांना छायाचित्राचा अभ्यास केला, 4,000 विद्यार्थ्यांच्या. आणि त्यांच्यानुसार त्यांनी काय केलं की विश्लेषण केलं. आणि काय विश्लेषण केले त्यांनी 7 बिंदूच्या श्रेणीवर मापन करून की त्यांनी गोलाकार देह, स्नायुप्रधान देह, त्वचाप्रधान देह म्हणजे काय एंडोमार्फ, मेसोमार्फ आणि एक्टोमार्फ त्याच्यानुसार कसं वर्णन केलंय ते पण मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं. आणि नंतर आता आपण बघणार आहोत की कार्ल युंग जो स्विस मानसशास्त्र आहे त्यांनी काय सांगितलं की मानसिक गुणधर्म महत्वाचे मानले त्यांनी. आणि त्यांनी काय केलं कार्ल युंग इम्पॉर्टंट आहे बरं का हा प्रश्न, कारण कार्ल युंग वरती बऱ्याच प्रश्न विचारला जातो बऱ्याच वेळा सायकोलॉजीच्या बुक म्हणजे आपल्या सायकोलॉजीच्या पेपरला हा प्रश्न खूप वेळा विचारला जातोय. तर तो कसला मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग हे स्विस मानसशास्त्रज्ञ होते. आणि त्यांनी काय केलं की 3 प्रकार सांगितले अंतर्मुखी बहिर्मुखी आणि उभयमुखी. अंतर्मुखीला इंग्लिशमध्ये इंट्रोवर्ट म्हणतात, बहिर्मुखीला एक्स्ट्रोवर्ट म्हणतात आणि उभयमुखीला ॲम्बिवर्ट म्हणतात. तर त्यांनी मानसिक गुणधर्मांना महत्वाचं मानलं आणि प्रस्तुत सिद्धांत त्यांनी काय मांडला व्यक्तिमत्वाचा सिद्धांत त्यांनी मांडला. तर त्यांनी काय केलं की बोधात्मक गुणवैशिष्ट्य आधारे व्यक्तिमत्वाचे बोधात्मक म्हणजे काय की व्यक्तीचं वर्तन कसं आहे तर त्याच्या वर्तनावरनं त्यांनी गुणवैशिष्ट्य मांडली. म्हणजे अंतर्मुखी लोक कशी असतात तर ती लाजाळू अबोल असतात, एकटं राहणं पसंत करतात, सामाजिक संपर्क टाळतात. मग थोडक्यामध्ये त्यांनी ते सांगितलं. आणि नंतर दुसरा भाग त्यांनी काय सांगितलं की बहिर्मुखी बहिर्मुखी लोक कसे असतात समाज केंद्रित असतात. तर ते सारखं समाजात राहायचं असतं त्यांना कंटिन्युअसली ते समाजात राहायचा प्रयत्न करतात, खूप बोलक्या खूप बडबड्या निर्भीड सतत कार्यरत समाजामध्ये सतत मिसळणाऱ्या नेहमी व्यवहार कुशल समाज इतरांच्यावर छाप पाडणाऱ्या अशा व्यक्ती काय असतात साधारणतः त्याच्यामध्ये येतात. म्हणजे अंतर्मुखी व्यक्तीमधले उदाहरण आपल्याला काय सांगता येतील तर तत्वज्ञ, चित्रकार, कलावंत, कवी, शास्त्रज्ञ, व्यासंगी हे काय असतात साधारणतः हे अंतर्मुखी असतात. तर खेळाडू, राजकारणी लोक, समाजसुधारक, व्यापारी, विक्रेते हे काय असतात बहिर्मुखी असतात.
आणि उभयमुखीमध्ये काय तर बघा, बरीच लोक ही पूर्णपणे अंतर्मुखी पण नसतात, पूर्णपणे बहिर्मुखी पण नसतात, तर ती दोन्ही असतात. तर त्या व्यक्ती कधी कशा असतात की कधी अंतर्मुखी असतात, कधी बहिर्मुखी असतात. तर ह्याला म्हणतो, उदाहरणार्थ आपण याचं गोगल काय देऊ शकतो, म्हणजे काय तर अशा व्यक्ती दुखावल्या तर काय होतात की एकदम अंतर्मुख होऊन जातात आणि कुणाशी बोलत मिसळत नाही, चिंतन करत राहतात. पण इतर वेळेला सगळीकडे मिसळतात. समाजात ह्यांची संख्या काय आहे की सगळ्यामध्ये जास्त आहे. जे आपण हे काय म्हणतो, ॲम्बिवर्ट म्हणतो, त्याची सगळ्यामध्ये हे काय आहे की साधारणतः सगळ्यामध्ये जास्त आहे. अंतर्मुखी मधले गुण काय तर भावनावादी असतात, विवेकशील असतात, चिंतनशील असतात, शांतप्रिय असतात, आबोल असतात, लिखाण वाचनाची आवड असते, आदर्शशील असतात, आत्मपरीक्षण करत राहतात. तर हे सगळे अंतर्मुखीचे गुण झाले. आणि बहिर्मुखीचे काय तर हे नेहमी काय करतात, समाजकेंद्री असतात, निर्भीड असतात, सतत कार्यरत असतात, समाजामध्ये सतत मिसळत राहतात किंवा समाजामध्ये राहायला आवडतं. नंतर काय असतं की व्यवहार कुशल असतात आणि काय असतं की इतरांच्या वरती छाप पाडायचा प्रयत्न करतात किंवा सहज पाडणं त्यांना जमतं किंवा ते ऍक्च्युली सेम म्हणजे थोडक्यामध्ये सगळ्यांना अट्रॅक्ट करतात आणि त्या सभेचं किंवा त्याचं काय करतात ते स्वतःकडे म्हणजे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. आता हा काय झाला आपला कार्लिनची थेरी पाहिली आपण. नंतर आपण मागच्या वेळेस तुम्हाला आठवतंय की गार्डन अल्पोर्टची थेरी बघितली होती, गुणविशेष सिद्धांताची थेरी. तुम्हाला आठवतीये का सगळ्यांना? कारण 18,000 गुण काढली त्यांनी गार्डन अल्पोर्टनी आणि त्यांनी व्यक्तिमत्वाचा गुणतत्वावरती दृष्टिकोन असणारा सिद्धांत मांडला. गार्डन अल्पोर्ट ते अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी 18,000 शब्द शोधून काढले. त्याच्यातून परत त्यांनी काय केलं की गार्डन अल्पोर्टनी त्याच्यामध्ये 197 का 170 शब्द काहीतरी केले आणि त्याच्यामध्ये परत 3 प्रकार सांगितले की प्रधान गुणविशेष, नंतर काय सांगितलं त्यांनी की दुय्यम गुणविशेष आणि साधारणतः आणि केंद्र गुणविशेष. प्रधान गुणविशेषामध्ये काय तर एकाच गुणाने काय होतं की आपण त्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करू शकतो. इथं उदाहरणामध्ये आपण दिसतात, आपल्याला फोटो दिसतात, तुम्हाला दिसतोय का? महात्मा गांधी म्हणजे अहिंसा, मदर तेरेसा म्हणजे समाज म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्यांना, सामाजिक कार्यकर्ते किंवा एक मदर म्हणून जेव्हा डोळ्यासमोर मूर्ती येते तेव्हा मानवतावाद. तेरेसा. हा. तर त्याच्यानंतर हे आपण जे काही पाहतोय सध्या, तर ह्या सगळ्यांमध्ये आपण पाहिलं की महात्मा गांधी येतात, मदर तेरेसा येतात आणि त्याच्यानंतर आपल्याला खाली फोन देतात दिसतात की हे महत्वाकांक्षा किंवा गुणविशेष म्हणून जुलियस सीझर दिसते आपल्याला. आणि नंतर लालसेची सत्तेची लालसा प्रधान गुणविशेष आपल्याला किंवा महत्वाकांक्षा आणि सत्तेची लालसा या दोन गोष्टींच्या आपल्याला खालच्या आपल्याला त्या दिसत आहेत. की म्हणजे बघा आता अहिंसा म्हणजे महात्मा गांधी, मानवतावादी म्हणजे मदर तेरेसा, हा दिसतोय आपल्याला. आणि त्याच्यानंतर नेपोलियन बोनापार्ट दिसतो, त्याची महत्वाकांक्षा की जग जग जिंकायची महत्वाकांक्षा होती नेपोलियन बोनापार्टकडे. आणि ज्युलियस सीझर व्यक्तिमत्वामध्ये सत्तेची लालसा होती. तर ही चित्र आपल्याला चार ती विशेष करतात. तर प्रधान गुणविशेषामध्ये आपण पाहिलं की म्हणजे एकाच गुणविशेषानुसार आपण ते काय व्यक्तीला एक्सप्लेन, मग तर आपण अजून एखादं घालू शकतो की कर्ण म्हणजे दानशूर म्हटलं की कर्णाचा अवतार समोर येतो किंवा सत्यप्रिय राजा हरिश्चंद्र असं आपण म्हणू शकतो किंवा अकबरचा सगळ्यात हुशार दरबारातला हे म्हणू शकतो की आपण काय म्हणायचं की चतुर बिरबल, आपण बिरबलाचं नाव घेऊ शकतो किंवा चतुर म्हटलं तर बिरबलाचं नाव समोर येतं किंवा आपण हे काय म्हटलं की अजून एखाद्याचं वर्णन म्हणजे तानसेन म्हटलं की गाणं संगीत किंवा ह्याच गोष्टी आपल्या समोर येतात. नंतर मध्यम गुणविशेषामध्ये काय होतं की सर्वसाधारण जे व्यक्ती आहेत आपल्यामध्ये त्यांना 5-6 गुणविशेष, 5 ते 10 गुणविशेषांनी वर्णन केलं करावं लागतं. तेव्हा त्या व्यक्तीचं आपण काय करू शकतो की एक्सप्लेन करू शकतो. मग ह्याच्यामध्ये संवेदनशीलता, समाजभिमुखता, आत्मविश्वास काय आहे, त्यांच्यामध्ये व्यासंग काय आहे, प्रामाणिकपणा काय आहे, इत्यादी गुण व्यक्तिमत्वातील मध्यवर्ती गुणविशेषावरती आपण त्यांचं काय करतो की त्यांना एक्सप्लेन करतो. आणि दुय्यम गुणविशेषामध्ये काय येतं की तर फारच कमी प्रभाव व्यक्तीमध्ये असं आढळून येतं की म्हणजे अं, एखादील दोन दुय्यम गुणविशेष म्हणजे बघा की सध्या नाही येतो, पण तो परिस्थितीनुसार आपण म्हणतो का नाही तो असा नव्हता, पण त्यांनी अचानक काय कळलं नाही की असा का वागला.
तर त्याला दुय्यम गुणविशेष म्हणतो. की क्वचित कधीतरी म्हणजे मी कधी आपण कधीतरी क्वचित चिडणं एक्सपेक्टेड आहे. सारखं सारखं चिडलं तर तो रागट आहे तापिट आहे म्हणतो आपण. परंतु एखादा व्यक्ती खूप शांत आहे आणि त्याच्या शांततेची परिसीमा गाठण्यात आली आणि त्याला अचानक राग आला तर आपण म्हणतो की क्वचित कधीतरी त्याच्याकडून हे घडून गेलं, म्हणजे तो असा नाहीये पण तो असं का वागला तर ती परिस्थिती तशी होती त्यामुळे त्याच्यातला तो दुय्यम गुणविशेष त्या वेळापुरता का होईना बाहेर आला, म्हणून आपण त्याला दुय्यम गुणविशेष होतो. तर आता ही ही पण महत्वाची, ही पण बऱ्याच वेळा गार्डन अल्पोर्टची थेअरी विचारलेली आहे. हा, नंतर आता आपण पुढचं बघणार आहोत. आता ऍक्च्युली हे मला वाटतं की ही पंचप्रारूप थेअरी आहे सगळ्यातली आधुनिक, पण ती आपण सगळ्यात शेवटी बघू. तर पहिल्यांदा आपण काय बघू माहितीये का, तर आयझॅकचा सिद्धांत बघू. तर आयझॅकच्या आधी पण आपण हे बघू शकतोय म्हणजे साधारणतः. तर आपण काय बघू शकतो, कॅटलचा 16 गुणाचा सिद्धांत बघू आपण. हा, तर कॅटल्स थेअरी ऑफ पर्सनॅलिटी म्हणतो. आता आपण हे जे पहिल्यांदा जो गार्डन अल्पोर्ट बघितला त्याच्यानंतरच हा त्याच्यासारखंच आहे हे कॅटलच्या 16 घटकाचा व्यक्तिमत्व सिद्धांत. त्यालाच इंग्लिशमध्ये कॅटल 16 PF थेअरी असं म्हणतात. म्हणजे अल्पोर्टचं व्यक्तिमत्व संशोधन कसं होतं की व्यक्ती सापेक्ष होतं. व्यक्ती सापेक्ष होतं म्हणजे कसं होतं तर की हा, म्हणजे की गुणानुसार की व्यक्तीच्या मध्ये काय गुण असतील तर त्याच्यानुसार त्याचं काय होतं की व्यक्ती सापेक्ष वर्णन होतं त्याच्यामध्ये. परंतु कॅटलचं व्यक्तिमत्व संशोधन कसं आहे तर नियम सापेक्ष आहे. नियम सापेक्ष म्हणजे काय तर त्यांनी काय केलं की आल्पोर्टनी कसं केलं की व्यक्तीचा सखोल आणि विस्ताराने अभ्यास केला. तर कॅटलचा अभ्यास हा व्यक्तीच्या समूहावरती आधारित आहे. काढलं का कसं? ऐकू येत नाहीये का, काही अडचण आहे का? नाही मॅडम, ऐकू येते ना. नाही, कुणी प्रश्न विचारला नाही ना मध्ये काही? नाही नाही, ते बोलत होते वाटतं घरी कुठं तर. अच्छा. तर ह्याच्यामध्ये आपण काय बघतो तर कॅटलचे त्यांनी काय केलं की दोन गुणविशेषांचा भाग केला. एक काय केलं त्यांनी दर्शनी गुणविशेष मध्ये, म्हणजे प्रकारामध्ये बघा तुम्ही कॅटल्स थेअरीमध्ये कॅटलने दोन विशेष ह्याच्यामध्ये नाहीये माझ्या स्लाइडमध्ये, तर तुम्ही ते ऐकून लिहून घ्या. कॅटलने गुणविशेषाच्या दोन भागात विभागणी केली. एक दर्शनी भाग, दर्शनी गुणविशेष त्यांना काय म्हटलं की सरफेस ट्रेट. इंग्लिशमध्ये दर्शनी गुणविशेषला काय म्हणलं सरफेस ट्रेस. आणि दुसऱ्या भागाला मूळ गुणविशेषला काय म्हणलं की सोअर्स ट्रेट. मूळ गुणविशेष आणि द्विदर्शनी गुणविशेष म्हणजे सरफेस ट्रेस आणि सोअर्स ट्रेट असं त्यांनी नाव दिलं. आता दर्शनी गुणविशेषासंबंधित त्यांनी काय केलं तर त्यांनी काय केलं की खूप माहिती मिळवली दर्शनी गुणविशेषासंबंधी. त्यांनी काय सांगितलं की त्यांनी दर्शनी गुणविशेषांच्या माहितीचे सांख्यिकीय विश्लेषण केलं आणि सांख्यिकीय विश्लेषण करून किंवा घटक, त्यालाच फॅक्टर अनालिसिस म्हणतो आपण, घटक विश्लेषण किंवा फॅक्टर अनालिसिस 16 मूळ गुणविशेष निवडले. त्यांनी खूप दर्शनी गुण आहेत ना त्यांची माहिती मिळवली आणि त्याचं सांख्यिकीय म्हणजे स्टॅटिस्टिकल, आपण प्रत्येक रिसर्च पेपरमध्ये स्टॅटिस्टिक्स मांडतो तसं त्यांनी सांख्यिकीय विश्लेषण म्हणजे स्टॅटिस्टिक्स, मराठीमध्ये त्याला सांख्यिकीय विश्लेषण असं म्हणतात. तर त्याचं काय केलं की त्याच्यामध्ये फॅक्टर अनालिसिस केले. फॅक्टर अनालिसिस म्हणजेच घटक विश्लेषण मराठीमध्ये म्हणतो. आणि 16 मूळ गुणविशेष मिळवले. म्हणजे दर्शनी गुणामधील अनालिसिस करून त्यांनी मूळ विशेष गुण मिळवले, जे आपण मूळ विशेष गुणला सोर्स ट्रेट नाव दिलंय. तर आणि अशा 16 घटकांचं वर्णन त्यांनी काही विरुद्ध शब्दांच्या जोडीने केलं. म्हणजे आपण विरुद्धार्थी शब्द कसे लिहितो तर भिडस्त मनमोकळा, कमी बुद्धीचा तेज बुद्धीचा, भावुक, आपण जसं विरुद्ध शब्द विचारतो तसं त्यांनी जोड्या बनवल्या. 16 ह्याच्या त्यांनी काय बनवल्या, जोड्या बनवल्या. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की 16 गुणविषय, आता ते 16 गुण कोणते कोणते घेतले तर त्यांनी भिडस्त, म्हणजे भिडस्तच्या अपोजिट काय तर मनमोकळा, कमी बुद्धीच्या विरुद्ध तेज बुद्धीचा, भावुकच्या विरुद्ध भावनेने स्थिर, नंतर नमते घेणारा अधिकार गाजवणारा, नंतर काय घेतला गंभीर मनमौजी, नंतर काय घेतलं त्यांनी गंभीर आणि मौनमौजी, नंतर लाभदक्ष हितदक्ष किंवा त्याच्या अपोजिट कर्तव्यदक्ष, भित्राच्या विरुद्ध धाडसी, कणखरच्या विरुद्ध संवेदनशील, भोळ्याच्या विरुद्ध संशयी, वास्तववादीच्या विरुद्ध कल्पनेत रमणारा, सरळ मार्गी विरुद्ध चतुर, स्वाश्वस्त विरुद्ध भयभीत किंवा चिंतित. हम्म त्याच्यानंतर
पुराणमतवादी प्रयोगशील, समूहावलंबी स्वयंपूर्ण, अनियंत्रित नियंत्रित, शिथिल विरुद्ध त्यांनी काय दिले की तणावग्रस्त. तर असं आपण काय पाहिलं की आपण त्याचं काय पाहिलं साधारणतः की त्यांनी 16 गुणामध्ये कॅटलचं त्यांनी काय केलं की वर्णन केलं. आणि त्याच्यामध्ये आता हे कॅटल्स थेअरी मध्येला त्यांनी मराठीमध्ये शिलगुण सिद्धांत म्हणतात बरं का. तर कारण ते लिहिताना पण असंच विचारतात की शिलगुण सिद्धांत सांगा म्हणून, असंच येतं ते. कॅटल्स थेअरी ऑफ शिल म्हणजे हे जर विचारलं जातं तर ते शिलगुण सिद्धांत म्हणूनच विचारतात. तर शिलगुण सिद्धांत म्हणजे कॅटल्स थेअरी हे लक्षात ठेवा. आता त्याच्यामध्ये त्यांनी जे काही अनालिसिस मी तुम्हाला म्हटलं ना की अनालिसिस केलं, कसे अनालिसिस केलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी सामान्य शिलगुण म्हणजे जे सगळ्यांच्या मध्ये साधारणतः प्रत्येक व्यक्तीमध्ये म्हणजे सगळ्या व्यक्तीमध्ये त्यांचा काही ना काहीतरी अंश असतो, असे शिलगुणाला त्यांनी सामान्य शिलगुणामध्ये नाव दिलं. म्हणजे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्व काय आहे की प्रत्येकाला बुद्धी आहेच, ती कमी जास्त असू शकते पण प्रत्येकाला बुद्धी आहे. हा, किंवा काही लोकांमध्ये बहिर्मुखी व्यक्तिमत्व आहे, तर तसं त्यांनी म्हणजे प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये सामान्यतः जे काही गुण आहेत त्यांना सामान्य म्हणजे प्रत्येकामध्ये काय गुण असतो तर काही ना काहीतरी करण्याचा गुण असतो, काही ना काहीतरी बोलण्याचा गुण आहे कोणामध्ये, तर ते सगळे सामान्य गुण जे सर्वसाधारण प्रत्येक लोकांमध्ये सापडतात त्यांना कॉमन ट्रेट असं किंवा सामान्य शिलगुण नाव देऊन त्यांनी त्यांना त्याच्यामध्ये ठेवलं. नंतर सेकंड त्यांनी काय केलं की अद्वितीय शिलगुण युनिक ट्रेड्स, त्याच्यामध्ये काय केलं की काही व्यक्तिमत्वामध्येच ते आहे. आता थोडक्यामध्ये काय तर शिवाजी महाराज तुम्ही पाहिलं की त्यांच्यामध्ये साधारणतः लढाऊ वृत्ती किंवा कणखरपणा किंवा ह्या गोष्टी काय दिसतात किंवा एखादी गोष्टीचं कौशल्य त्याच्यामध्ये तो जास्त प्रमाणात असतो. तर त्याला आपण काय म्हणू शकतो की अद्वितीय शिलगुण म्हणू शकतो. आता इथं त्यांनी उदाहरण देताना असं पण दिलंय की टेनिस किंवा राजनीतीमध्ये खूप कमी लोकांना काय असतं की रुची असते आणि त्यांना असं म्हणू शकतो की अद्वितीय म्हणजे ज्याच्यामध्ये रुची आहे किंवा युनिक पर्सनॅलिटी आपण असं म्हणतो का नाही, काही युनिक पर्सनॅलिटी म्हणजे इतरांपेक्षा वेगळा वागतोय किंवा इतरांपेक्षा सगळ्या वेगळ्याच गोष्टी करतो किंवा नेहमीचा पाथ आहे, जो प्रत्येक मुलगा डॉक्टर इंजिनियर होतोय पण हा काहीतरी वेगळंच करून तो फॉरेन सर्व्हिसेस मध्ये जाईल किंवा काही जण ट्रान्सलेटर होतील. म्हणजे जो लोक चांगला मार्ग किंवा पैसे मिळवण्याचा मार्ग समजून ज्या मार्गाने जात आहेत किंवा मग त्यामध्ये काही पण असू शकतं, म्हणजे मग ते गुण पण असू शकतात, तुमची आवड पण असू शकते, तुमची रुची पण असू शकते, असं काही वेगळं असू शकतं आणि त्याला अद्वितीय शिलगुण किंवा युनिक ट्रेट असं म्हटलंय. मग योग्यता शिलगुण किंवा ॲबिलिटी ट्रेस म्हणजे इथं काय केलं जातं की आपल्या कौशल्यांचं वर्णन केलं जातं. की तुम्हीच बघा की तो मुलगा इतकं सुंदर ड्रॉइंग काढतोय की त्याच्यामध्ये त्याचं खूप छान कौशल्य आहे, की एखादा मुलगा बॅडमिंटन खूप छान खेळतो, एखादा मुलगा क्रिकेट खूप छान खेळतो, तर प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी स्किल असतं किंवा काही ना काहीतरी कौशल्य असतात. काही सर्जन असतात की त्यांचं सर्जरीचं कौशल्य खूप छान असतं किंवा इव्हन काहीतरी आपण सर्जरी म्हणजे वरचे स्कार दिसून असे टाके घेताना पण स्टिचेस इतके सुंदर घेतले जातात की त्याचा स्कार राहत नाही. तर आपण त्याला ॲबिलिटी ट्रेड्स किंवा त्यांचं कौशल्य गुण ज्याचे कौशल्य वर्णन करता येतं त्यांना त्यांनी योग्यताशील गुण किंवा ॲबिलिटी ट्रेड्सच्या अंडर टाकलं. नंतर स्वभावशील गुण म्हणजे टेम्परमेंट ट्रेड्स, त्यांना म्हणजे काय की पर्यावरणाच्या प्रती किंवा म्हणजे आता परिस्थिती कशी आहे त्याच्यानुसार आपण काय करतो प्रतिक्रिया देतो आणि त्याच्यानुसार आपण वागतो, तर त्यांना आपण काय म्हणलेलं आहे की स्वभावशील गुण म्हटलेलं आहे. आणि गतिशील शीलगुण, गतिशील शीलगुण म्हणजे काय की ह्याच्यामध्ये आपण काय करतो डायनामिक ट्रेड्स म्हणतो आपण गतिशील शीलगुणाला. म्हणजे आपण काय करतो की इथं आपल्या प्रेरणा आपली आवड काय आहे, आपली महत्वाकांक्षा काय आहे आणि त्याच्यानुसार आपण कार्य करतो. म्हणजे समजा की मला माझी महत्वाकांक्षा आहे की मला क्रिकेटमध्ये खूप छान नाव कमवायचंय किंवा मला क्रिकेट खूप छान खेळायचंय. मग त्याच्यासाठी माझं प्रेरणास्थान कोण असणार, आपोआपच साहजिक आहे की माझे प्रेरणास्थान मी सचिन तेंडुलकर किंवा आपलं धोनी किंवा मी असं मला बॉलर व्हायचंय तर मग मी बॉलर्सचं हे करेन. मग मग मी त्यांना प्रेरणास्थानी ठेवणार, कारण का की माझे म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी कमवलंय पूर्वी.
तर मग त्यांनी काय केलं, मग मी त्यांचे व्हिडिओ बघणार, त्यांनी कसं केलं किंवा त्यांनी कशी प्रॅक्टिस केली, त्यांनी काय आत्मसात केलं. मग मला मी त्यासाठी स्टेप्स विचार, माझी आवड म्हणजे माझी आवड पण त्यासाठी मॅटर करते. कारण मला माझी महत्वाकांक्षा, माझी आवड, तर माझ्या जे आवडीचं आहे ते काम जर मला मिळालं तर ते मी अजून चांगल्या पद्धतीने करेन. नाही आवडत ते काही काम कौशल्याने करणारी लोक आहेत, नाही असं नाही. परंतु मला जे आवडतं त्याच्यामध्ये माझे प्रेरणास्थान काय, माझं महत्वाकांक्षा काय, आणि त्याच्यानुसार कार्य करणे. कारण ते गोष्टी आपल्याला काय करतात, आपल्याला बल देतात त्या त्या गोष्टींना किंवा व्यवहारामध्ये काम करायला किंवा कार्य करायला. म्हणजे थोडक्यात काय, असे जे शीलगुण जे व्यवहारामध्ये आपल्याला आपल्या प्रेरणा, रुची आणि महत्वाकांक्षानुसार कार्य करण्यासाठी बल देतात किंवा कार्य करण्यासाठी आपल्याला ते आपलं मोटिवेशन ठेवतात किंवा आपल्याला चालक बनतात आपले. तर त्या गोष्टींना म्हणजे बघा, तुम्ही ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर आहे आणि ड्रायव्हर आपल्याला पुण्याला जायचंय, मग ड्रायव्हर तसं एक 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 स्टेप पुढे जातो, तसं तो चालक आहे, तो आपल्याला नेतो. तसंच आपल्याला ह्या प्रेरणा किंवा ह्या आवडी किंवा ह्या महत्वाकांक्षा आपल्याला काय करतात, त्या ठिकाणी घेऊन जायला किंवा त्या ठिकाणी जाण्यासाठी जे जे काही करावं लागतं, प्रयत्न म्हणा तर त्यासाठी आपल्याला कार्य करायला प्रवृत्त करतात. त्या सगळ्या गोष्टी काय येतात, गतिशील गुणामध्ये येतात. आता आपण कुठल्या कुठल्या थेरी बघितल्या, तर पहिली थेरी बघितली आपण कार्लिंग हे शेल्डनची आहे, हिपोक्रेटिक्सची बघितली, नंतर आपण क्रेशमरची बघितली, शेल्डनची बघितली, कार्लिंगची बघितली, नंतर आपण कणाची बघितली की गार्डन आल्पोर्टची बघितली, नंतर गार्डन आल्पोर्ट नंतर आपण कुठली बघितली तर कॅटलर थेरी ऑफ पर्सनॅलिटी आपण बघितली. त्याच्यामध्ये 16 गोष्टींच्या वरती आधारित आहे. हा, आणि त्याला म्हणजे त्यांनी फॅक्टरायझेशन केलं म्हणून त्याला पीएफ थेरी किंवा घटक थेरी असं किंवा काय 16 घटकांचा व्यक्तिमत्व सिद्धांत किंवा शीलगुण सिद्धांत असं आपण त्यांना म्हणू शकतो. त्याच्यामध्ये आपण हे दर्शनी गुणविशेष, सरफेस स्टेट आणि सोअर स्टेट हे प्रकार पाहिले. आणि प्रकार पाहिल्यानंतर परत त्यांनी त्याचं अनालिसिस कशामध्ये केलं किंवा 4 विभागण्यामध्ये विभागणी केली की सामान्य शीलगुण, अतिद्वितीय शीलगुण, ट्रेड्सलाच मराठीमध्ये शीलगुण म्हणतात, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानुसार त्यांनी थेरी मांडली. आता सगळ्यात शेवटचा आपल्याला काय बघायचं आहे, तर आयसिंगचा व्यक्तिमत्व गुणविशेष सिद्धांत बघायचा आहे. तर आयसिंगचा गुणविशेष सिद्धांत बघताना आपल्याला काय बघायचं आहे, तर हा काय आहे की मानसशास्त्रामधला सगळ्यात काय म्हणजे आता थोडक्यात तुम्ही बघितलं की कॅटलनी काय केलं होतं की सगळ्या पुष्कळ व्यक्तींची माहिती गोळा केली, म्हणजे समूहाची माहिती गोळा केली. आणि समूहाची माहिती गोळा करून त्यांनी काय केलं की नियमसापेक्ष उपगमांचा वापर केला, की नियम काय आहेत आणि तशा पद्धतीचा वापर केला. तसाच आयसिंग ब्रिटिश मानसशास्त्रज्ञांनी पण केला. त्यानं काय केलं, तो ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ होता. आयसिंग कोण होता, तर ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ होता. आणि त्यांनी काय केलं, तर कॅटल प्रमाणे कॅटलने ज्याप्रमाणे माहितीचं फॅक्टर अनालिसिस केलं किंवा घटक विश्लेषण केलं, तसं आयसिंकने व्यक्तिमत्वाचा गुणविशेष सिद्धांत मांडला. त्यांनी काय सांगितलं की मूलभूत व्यक्तिमत्वाचे 3 घटक सुचवले त्यांनी. ते कुठले कुठले 3 घटक सुचवले, तर एक त्यांनी सांगितलं की दुर्मनस्कता. त्यांनी काय सांगितलं, दुर्मनस्कता. दुर्मनस्कता हा पहिला सांगितला, त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, सायको सायकोटिसिझम. हा, त्यांनी काय सांगितलं की तो त्यांनी पहिल्यांदा मानला. नंतर त्यांनी दुसरं काय मांडलं, अंतर्मुख म्हणजे दुर्मनस्कता. हा, नंतर अंतर्मुखी आणि बहिर्मुखी. थोडक्यात त्यांनी काय केलं सांगू का तुम्हाला, की अंतर्मुखता, बहिर्मुखता, चेतापशदशता, भावनिक स्थिरता आणि मनोविक्षिप्तता आणि कमी किंवा जास्त मनोविक्षिप्ततेमध्ये. दुर्मनस्कता म्हणजेच थोडक्यात आपण काय करू शकतो की त्याच्यामध्ये आपण त्याचा भाग घेऊ शकतो. तर त्यांनी काय सांगितलं की माणसाच्या व्यक्तिमत्वावरती त्यांनी सांगितलं की 3 घटक मुख्य ते प्रमुख्य सुचवले. व्यक्तिमत्वाचे 3 घटक त्यांनी काय केलं की अनुवांशिक घटक, जैविक घटक आणि त्यांनी व्यक्तिमत्वाच्या 3 जोड्या केल्या. आणि हे 3 प्रकार त्यांनी काय केले की विरुद्ध गुणविशेषाच्या जोड्या तयार केल्या. त्याच्यानुसार त्यांनी काय केलं की त्याचं नाव सांगितलं, म्हणजे अंतर्मुखता, बहिर्मुखता ची ही विरुद्ध जोडी बनवली. नंतर चेतापदेशता आणि भावनिक स्थिरता, आणि तिसरी जोडी बनवली ती मनोविक्षिप्तता आणि
ती कमी किंवा जास्त, म्हणजे मनोविक्षिप्तता कमी, मनोविक्षिप्तता जास्त, अशा त्यांनी काय केल्या की जोड्या बनवल्या. म्हणजे त्यांनी कशाच्या आधारावर बनवल्या? त्यांनी गुणविशेषाचा अभ्यास केला. नंतर त्यांनी काय सांगितलं की व्यक्तिमत्वाचे 3 घटक सुचवले. एक अनुवांशिक गोष्टींच्यावर आधारित, नंतर एक जैविक घटकावरती आधारित, आणि मग त्यांनी त्याच्या प्रकारे काय केलं की व्यक्तिमत्वाचे 3 घटक जोड्या बनवल्या, आणि 3 ते 3 घटक म्हणजे काय की 2-2 विरुद्ध गुणविशेष बनवले. म्हणजे अंतर्मुखता, बहिर्मुखता, चेतापरिदेश त्याला विरुद्ध अपोजिट भावनिक स्थिरता, आणि मनोक्षिप्तला जोडीला काय आहे की कमी किंवा जास्त, असं त्यांनी काय केलं की स्पष्टीकरण केलं. म्हणजे आता त्यांनी दुर्मनस्कतेलाच आपण काय म्हणलो की दुर्मनस्कमध्ये मध्ये क्रौर्य, वैरभाव, थंडपणा, विषमत्व आणि सामाजिक रूढी परंपरा जुगुर देण्याची प्रवृत्ती ही आयसिंक असं म्हणतो. नंतर अंतर्मुखतेमध्ये काय ते तसंच एकांतप्रिय, आत्मकेंद्रित, भावनाशील, संवेदनशील, हळव्या, कलात्मकता, चिंतनशील, अशा गोष्टी. नंतर बहिर्मुख मध्ये काय येतं? तर बोलक्या, समाजप्रिय व्यक्ती, समारंभामध्ये रमणाऱ्या, अस्थिरता, चंचलता, उत्साह, विनोदप्रियता, मौजमजा, चेष्टा मस्करी करणाऱ्या. तर ह्या सगळ्या गोष्टी बहिर्मुख आणि अंतर्मुख मध्ये आल्या. आता त्याच्यामध्ये नंतर पुढचं त्यांनी काय दिलं की साधारणतः त्यांनी तिसऱ्या गोष्टीमध्ये मनोविक्षिप्तता कमी किंवा जास्त मध्ये काय दिलं की ज्या व्यक्तीमध्ये मनोविक्षिप्तता कमी असते त्या काय करतात, स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकतात, आणि काय करतात की रूढी परंपरा पाळतात, समजूतदारपणा दाखवतात, दयाळूपणा असतात. पण ज्या गोष्टीमध्ये मनोविक्षिप्तता जास्त असते ज्या व्यक्तींमध्ये, ती लोक आक्रमक असतात, ती आत्मकेंद्रीय असतात, नंतर समाजविरोधी वर्तन करतात, नंतर काय करतात तर निर्दयी, भावनाशून्य, लैंगिक वर्तन वाढलेलं असतं, युद्धपिपासू असतात, किंवा न आवडणाऱ्या गोष्टी किंवा समाजाने ज्या गोष्टी अनैतिक ठरवल्यात त्या सगळ्या गोष्टी ते काय करतात, जास्त करतात. म्हणजे मनोविक्षिप्तता कमी असणाऱ्या व्यक्ती आपल्यासारख्या सामान्य असतात, आणि मनोविक्षिप्त जास्त असणाऱ्या व्यक्ती ह्या काही ना काहीतरी अनइथिकल वर्तन करत असतात साधारणतः. आणि चेतापदिष्ठता म्हणजे काय असते की मज्जा विकृती वाढलेली आहे, त्याला आपण चेतापदिष्ठता म्हणतो. आणि त्याच्यामध्ये ह्या व्यक्ती काय होतात की न्यूरोटिक टेंडन्सीमुळे काय होतं, यांच्यामध्ये चिंतातुर स्वभाव राहतो, अस्थिर राहतात, नेहमी भावनिकदृष्ट्या अस्थिर असतात, साधारणतः नेहमी अस्वस्थ असतात ह्या व्यक्ती चेतापदिष्ठता असलेल्या, आणि नेहमी काय करतात तर ताठर आणि उत्तेजित स्वभाव असतो. आणि भावनिक स्थिरता त्याच्या विरुद्ध असलेल्या व्यक्ती कशा असतात, शांत, संयमी, संतुलित असतात, नेहमी लवचिक असतात. म्हणजे काय लवचिक म्हणजे ऍडजस्टमेंट करतात परिस्थितीनुसार, समायोजनशील असतात, पूर्णपणे स्वतःवरती, भावनांवरती स्वतःच्या नियंत्रण ठेवणारे असतात, आणि असहिष्णुता असतात. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात तर साधारणतः ह्या व्यक्ती ह्या आयसिंगच्या जो आयसिंकनी व्यक्तिमत्व ट्रेट थेअरी जो सिद्धांत मांडलाय त्याच्यामध्ये साधारणतः ह्या गोष्टी येतात. तर आता हे तुम्हाला इथं चार्ट नुसार दिसेल आयसिंगच्या थेअरीमध्ये. तर ही जी आकृती बघितली तुम्ही, अंतर्मुखच्या विरोधी त्यांनी बहिर्मुख सांगितलं, अस्थिरच्या विरोधी स्थिर सांगितलंय. तर त्यांनी 2च जोड्या दाखवल्या, तिथं तिसरी जोडी दाखवलेली नाहीये. तर तिसरी मनोविक्षिप्तता कमी किंवा जास्त, तर ही तिसरं दाखवलेलं नाहीये मनोविक्षिप्तता कमी किंवा जास्त. तर पहिलं दाखवलंय अंतर्मुख आणि बहिर्मुख. आता अंतर्मुख व्यक्तीमध्ये काय असतात तर ह्या कशा असतात तर लहरी असतात, चिंतातुर असतात, ताठर असतात, सौम्य असतात, निराशावादी असतात, संकुचित असतात, एकलकोंड्या, गुपचूप, निष्क्रिय, सावध, विचारशील, शांतताप्रिय, नियंत्रित, विश्वासार्ह, संतुलित स्वभाव आणि शांत. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इकडे चांगल्या गोष्टी सांगितल्यात, इकडे त्यांच्या बिन चांगल्या गोष्टी सांगितल्यात. तर हे अंतर्मुख मध्ये झालं. बहिर्मुख मध्ये काय तर इकडे तुम्हाला दाखवलंय की त्या हळवे, अस्वस्थ, आक्रमक, उत्साही, परिवर्तनीय, अविचारी, आशावादी, सक्रिय, हे त्यांचे वाईट गुण. आणि चांगले गुण काय तर संगीत प्रिय, मन मोकळेपणा, बोलके, प्रतिसादी, स्वच्छंदी, चैतन्यशील, निश्चित आणि नेतृत्व गुण. आता स्थिर व्यक्तींमध्ये काय गुण दिसतात तर हे संगीत प्रिय, मन मोकळा, बोलका, प्रतिसादी, स्वच्छंदी, चैतन्यशील, निश्चित, हे चांगले गुण. आणि हे पण चांगलेच गुण आहेत स्थिर व्यक्तीमध्ये. निष्क्रिय, सावध, विचारशील, शांतताप्रिय, नियंत्रित, विश्वासार्ह, संतुलित स्वभाव आणि शांत, हे स्थिर व्यक्तीमधले.
अस्थिर व्यक्ती काय असतात? लहरी असतात, हळवे असतात, चिंतातुर, अस्वस्थ, ताठर, आक्रमक, सौम्य, उत्साही, निराशावादी, परिवर्तनीय, संकुचित विचारी, एकलकोंडा, गुपचूप आणि सक्रिय. हे अस्थिर लोकांच्या मधले. म्हणजे हा चार्ट लक्षात ठेवा की याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्हाला त्याचं काय होईल की तुम्हाला त्याचं हे लक्षात येईल की त्यांनी तुम्ही काय मॅडम काय केलं होतं किंवा घटक विश्लेषण कसं वापरलं होतं. त्यांनी 3 प्रकारे केलं: अंतर्मुखी, बहिर्मुखी, स्थिर अस्थिर आणि मनोविक्षिप्ततामध्ये त्यांनी काय सांगितलं? कमी किंवा जास्त. हे आपल्याला त्याच्या गोष्टी त्यांनी मांडल्या. आणि हा काय सांगितलं आपण की आईस हे म्हणजे आयसेक्सचं काय सांगितलं की आपण सिद्धांत सांगितला. हम्म. नाही, तुम्ही आता हे शिकवताना चार्ट वगैरे हे पीपीटी पाठवताल ना, तुम्ही पीडीएफ काय हो हो, असेल ते. पाठवते. नोट्स मध्ये पण येईल आणि पाठवून पण देते. हो, चालेल. पुढचं लेक्चर आहे का तुमचं? आहे मॅडम. तर ते गार्डन डब्ल्यू अल्पोर्ट आपण जो बघितलं होतं ते प्रत्येक शास्त्रज्ञाची थोडी माहिती आहे इथं. तुम्हाला हे लक्षात ठेवायला पण सोपं पडेल. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ व्यक्तिमत्वाचा सखोल अभ्यास करणाऱ्यांपैकी 18,000 प्रतिशब्दांचा वापर करून त्यांनी गार्डनच्या अल्पोर्टची आपण थेरी बघितली. प्रधान, मध्यवर्ती, दुय्यम, गुणविशेष असं आपण ते आता मगाशी त्यांचं बघितलं की मध्यमवर्ती, प्रधान आणि दुय्यम. त्यांनी जे केलं ते कार्ल युंग काय स्विस मानवचेतन मनोविश्लेषण मानसशास्त्राचा अभ्यासक, अंतर्मुखी आणि बहिर्मुखी. रॉबर्ट मेकर आणि पॉल कोस्टा ह्यांच्या आपण थेरीत बघणार आहोत अजून. ते पंचप्रारूप सगळ्यात महत्वाची थेरी आहे, पंचप्रारूप घटक थेरी. आपण ते पुढच्या लेक्चरला बघू. तर त्यांनी काय केलं? रॉबर्ट मेकर आणि पॉल कोस्टा, त्यांनी हे दोघं अमेरिकन मानसशास्त्रज्ञ दोघांनी एकत्र काम केलं आणि त्यांनी जी सगळ्यात आता नवीन थेरी आहे आपली पंचप्रारूप थेरी म्हणून, तर ती त्यांनी सध्या आता तीच मानली जाते सगळ्या ह्याच्यासाठी. तर ती थेरी त्यांनी काय केली की त्याच्यामध्ये मांडली. हम्म. तर नंतर हे स्टार्क हाथवे यांनी काय केलं? हे मिनसोटा बहुअवस्था व्यक्तिमत्व शोधिका आणि विकसित केली. मिनसोटा बहुअवस्था. तर ही मिनसोटा बहुअवस्था मी तुम्हाला ही पण सांगेन. ही ऍक्च्युली आपल्याला सिलेबसमध्ये नाहीये, पण तरी पण मी तुम्हाला सांगेन. तर ही व्यक्तिमत्वाची आता चाचण्या नाहीयेत, व्यक्तिमत्व मापन चाचण्या नाहीयेत आपल्याला. हे नाही लक्षात ठेवलं तरी ऍक्च्युली चालेल. ठीक आहे, इथंपर्यंतच लक्षात ठेवा. पण तरी पण मी तुम्हाला एकदा मध्ये आधे कधीतरी वेळ असेल तर हे पण तुम्हाला मी सांगेन. आणि व्यक्तिमत्वावरती परिणाम करणारे घटक पण प्रश्न येतो बरं का. तर मी ते तुम्हाला जे सांगितलं ते सगळं लक्षात ठेवा किंवा ते का ह्याच्यामध्ये मी स्लाइड पण पाठवतीच आहे किंवा नोट्स पण पाठवतीच आहे, त्यानुसार ते लक्षात ठेवा. आता आपल्याला फक्त पंचप्रारूप थेरी राहिली आणि आपलं फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन ह्या दोनच गोष्टी राहिल्यात. पुढच्या लेक्चरमध्ये पंचप्रारूप थेरी आणि फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन तिन्ही संपेल. म्हणजे आपला बऱ्यापैकी सिलेबस संपेल असं मला वाटतंय त्यावेळेस. तोपर्यंत मी या पर्सनॅलिटीच्या जेवढं झालं तेवढ्या नोट्स पाठवते. हम्म. चालेल. ह्यात काय अडचण आहे का? नाही मॅडम. चा लिव्ह करते मी लेक्चर.